जय हिंद मित्रांनो. युनिक करिअर अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, भूमितीमधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो आहे वृत्तचिती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तचिती म्हणजे काय ते बघणार आहोत. तर चला बघू. वृत्तचितीलाच मित्रांनो बघा दंडगोल असे सुद्धा म्हणतात. वृत्तचितीलाच बघा दंडगोल असे सुद्धा म्हणतात आणि यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिलेंडर. वृत्तचिती, दंडगोल किंवा सिलेंडर. बघा आपल्याला वृत्तचितीची किंवा दंडगोलाची आकृती आपल्याला इथे दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, या पद्धतीची आकृती आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वापरायला सुद्धा येतात. जसं आपल्या गावामध्ये पाण्याची टाकी असते, पाण्याच्या टाकीचा आकार सुद्धा वृत्तचिती या आकाराचा असतो. तसेच बघा आपण घरी पाण्याचा पिंप राहतो किंवा ड्राम राहतो, या ड्रामचा किंवा पाण्याच्या पिंपाचा आकार सुद्धा वृत्तचिती या आकाराचाच असतो. तसेच आपण घरी बांधकाम करताना जे कन्स्ट्रक्शन करतो त्या कन्स्ट्रक्शनमध्ये जे स्टील वापरते, रॉड वापरते, त्याचा आकार सुद्धा वृत्तचिती किंवा दंडगोल या आकाराचाच असतो. किंवा आपण रोडचं काम सुरू असताना जे रोड सपाटीकरण करण्यासाठी जे यंत्र वापरते त्या यंत्राच्या समोरचा जो चाक राहते त्याचा आकार सुद्धा दंडगोलाच्या आकाराचाच राहते. एवढा बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे की याचा वापर कुठे कुठे होतो. कारण की पेपरमध्ये प्रश्न विचारतात, एका रोड रोलरची त्रिज्या दिली आहे तर त्याचा घनफळ काढा किंवा वक्रपृष्ठफळ काढा, तर त्याने एकूण किती जागा सपाटीकरण केली, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला यावरती पाहायला मिळतात. बघा आकृती दिलेली आहे, याच्या बेसिक कॉन्सेप्ट आधी सुरुवातीला बघून घेऊ. बघा वृत्तचितीला एकूण 3 पृष्ठे असतात. जे दंडगोल आहे या दंडगोलाला एकूण 3 पृष्ठे असतात. त्यापैकी बघा 2 पृष्ठभाग याचे वर्तुळाकार असतात तर उरलेला एक पृष्ठ वक्र पृष्ठ असतो. आता इथे बघा या वृत्तचितीच्या आकृतीमध्ये वरचा आणि खालचा जो दोन्ही भाग आहे याला काय हे दोन्ही पृष्ठे आहे, पण दोन्ही पृष्ठे इथे वरचा आणि खालचा हे वर्तुळाकार असते. तर जो मधातला कर्व जो भाग आहे तो वक्र पृष्ठ असतो. या वृत्तचितीला बघा हा पहिल्या नंबरचा पृष्ठ, हा दुसऱ्या नंबरचा पृष्ठ आणि मधातला बघा हा तिसऱ्या नंबरचा पृष्ठ. म्हणजे दंडगोलाला 3 पृष्ठे असतात, त्यापैकी वरचा आणि खालचा 2 वर्तुळाकार असतात, तर मधातला जो आहे तो वक्र पृष्ठ असते. आता बघा आपल्याला त्रिज्या आणि व्यास आणि याची उंची म्हणजे काय ते पहा. बघा वरचा जो पृष्ठ आहे तो काय आहे वर्तुळाकार. या वर्तुळाच्या एक मधामध्ये एक केंद्रबिंदू घेतला आणि वर्तुळाच्या कडेवरचा एक बिंदू घेतला, यांना जोडणारी रेष म्हणजे काय असते त्रिज्या, आणि त्रिज्या दर्शवतो आपण स्मॉल आर या अक्षराने. त्याच पद्धतीने खालच्या पृष्ठभागावर सुद्धा केंद्रबिंदू, वर्तुळाच्या कडेवर सुद्धा केंद्रबिंदू, आणि यांना जोडणारी रेष म्हणजे काय त्रिज्या. त्रिज्या म्हणजे काय रेडियस, आणि याला कशाने दर्शवतो आपण स्मॉल आर या अक्षराने. आता बघा वृत्तचितीच्या वरच्या पृष्ठभागाचा केंद्रबिंदू आणि खालच्या पृष्ठभागाचा केंद्रबिंदू यांना सरळ जोडणारी जी रेष राहते ही झाली याची उंची. याला म्हणतो आपण याची उंची, आणि उंची दर्शवतो आपण कॅपिटल एच किंवा स्मॉल एच या अक्षराने. बघा वरत त्रिज्या राहते, खाली सुद्धा त्रिज्या राहणार. वर्तुळाच्या वरच्या पृष्ठभागाचा केंद्रबिंदू आणि वृत्तचितीच्या खालच्या पृष्ठभागाचा केंद्रबिंदू यांना सरळ जोडणारी रेष म्हणजे काय असते याची उंची असते. त्यानंतर बघा आपल्याला याचे सूत्र सुद्धा आपल्याला महत्वाचे आहे. याच्यामध्ये आपल्याला घनफळ काय असते, याचं वक्रपृष्ठफळ काय आणि याचं एकूण वक्रपृष्ठ काय हे आपल्याला पाहणं अतिशय महत्वाचं राहणार आहे. बघा तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून सांगतो. बघा मित्रांनो या पद्धतीने आपण वृत्तचितीची आकृती घेतलेली आहे. आपण याला घरी जो पाण्याचा ड्राम राहते किंवा पाण्याचा पिंप राहते हा या आकाराचा राहणार आहे. आता बघा याच्यामध्ये जर आपण एखादा द्रव टाकला किंवा पाणी टाकलं तर या पिंपामध्ये या पाण्याने एकूण किती जागा व्यापली याला म्हणते घनफळ. काय म्हणते आपण याला घनफळ. म्हणजे या पिंपामध्ये एकूण टाकलेलं जे द्रव आहे या द्रवाने एकूण किती जागा व्यापली याला म्हणतो आपण याचं घनफळ. घनफळ म्हणजेच काय व्हॉल्यूम. त्यानंतर बघा याचं वक्र पृष्ठफळ. आता बघा गावामध्ये जर पाण्याची टाकी आहे, गावातल्या पाण्याच्या टाकीकडे जर आपण दुरून लांबून पाहिलं तर आपल्याला फक्त तो कर्ववाला भाग आहे, जो गोलाकार भाग आहे तोच भाग दिसणार आपल्याला हा वाला. जो कर्व भाग आहे याला काय म्हणतो आपण वक्रपृष्ठ. आणि बघा पाण्याच्या टाकीच्या जर जवळ गेलो आपण वरती बघितलं तर आपल्याला पाण्याच्या टाकीचा खालचा भाग दिसणार, पाण्याच्या टाकीच्या वरती चढलो तर आपल्याला वरचा भाग दिसणार, आणि बघा साईडचा सुद्धा भाग दिसणार. म्हणजे याचे 3ही पृष्ठभाग आपल्याला दिसणार. तर 3ही पृष्ठभागा मिळून होते आपलं एकूण पृष्ठफळ, घनफळ, वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ. बघा पहिल्या नंबरला घनफळ,
या पिंपामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे, या पाण्याने एकूण वापरलेली जागा म्हणजे काय, घनफळ. जो भाग फक्त आपल्याला डोळ्यांनी दिसतो म्हणजे गोलाकार भाग, तो झाला याचा वक्रपृष्ठ. आणि बघा दोन्ही वरचे पृष्ठ आणि मधातला पृष्ठ हे तीनही पृष्ठ मिळून बनणारी जे आहे त्याला काय म्हणतो आपण, एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस ऑफ एरिया. आता बघा याचे सूत्र. पहिल्या नंबरला आपल्याला याचं पहिल्या नंबरचं सूत्र बघावं लागते, घनफळ. बघा घनफळ यालाच म्हणतो आपण व्हॉल्यूम, आणि व्हॉल्यूम काढायचं सूत्र आपल्याकडे पाय आर स्क्वेअर एच. घनफळ काढायचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. त्यानंतर बघा दुसऱ्या नंबरचं पृष्ठ आहे वक्र पृष्ठफळ. दुसऱ्या नंबरला काढावं लागते याचं वक्र पृष्ठफळ म्हणजे काय, सरफेस एरिया, आणि हे काढण्याचं सूत्र आहे 2 पाय आर एच. वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र 2 पाय आर एच, घनफळ काढण्यासाठी सूत्र पाय आर स्क्वेअर एच, आणि लास्ट मध्ये आहे एकूण पृष्ठफळ, याला म्हणतो आपण टोटल सरफेस ऑफ एरिया, आणि हे काढण्याचं सूत्र आहे 2 पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच. 2 पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच, टोटल सरफेस ऑफ एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ. त्याच्यानंतर बघा घनफळ काढायचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच, आणि वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र आहे 2 पाय आर एच. तीनही सूत्र आपल्याला अतिशय महत्त्वाचे राहणार आहे. याच्याच आधारे मित्रांनो आपल्याला याच्यावरचे प्रश्न सुद्धा सोडवायचे आहे. आता बघा प्रश्नामध्ये काय, याचं घनफळ काढणे, वक्र पृष्ठफळ काढणे, किंवा एकूण वक्र पृष्ठफळ काढणे, किंवा एखादी पाण्याची टाकी घेतली त्या पाण्यामध्ये किती लिटर पाणी मावणार, हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. चला प्रश्न बघू. एवढा बेसिक कन्सेप्ट आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या, बेसिक गोष्टीवरती फोकस करा, याचे सूत्र सुद्धा पाठ करा, घनफळ, वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ. चला पुढे पाहू. बघा मित्रांनो पहिल्या नंबरला आपल्याला पहिल्या नंबरचा आपला टाईप राहणार आहे याचं घनफळ काढणे. पहिल्या नंबरचा टाईप आपला घनफळ काढणे. त्याच्यामधला बघा पहिल्या नंबरचा प्रश्न आहे, एका वृत्तचित्राची त्रिज्या 14 सेमी आहे व उंची 30 सेमी आहे, तर तिचे घनफळ किती. घनफळ म्हणजे व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे. आता बघा काय काय दिले आपल्याला इथे, त्रिज्या म्हणजे रेडियस दिली आहे, किती दिली आहे 14 सेंटीमीटर. त्यानंतर बघा याची हाईट म्हणजे उंची सुद्धा दिलेली आहे आपल्याला, उंची दिलेली आहे आपल्याला 30 सेंटीमीटर, आणि काढायचं आपल्याला इथे घनफळ. घनफळ म्हणजे काय, व्हॉल्यूम. घनफळ म्हणजे व्हॉल्यूम, आणि घनफळ काढायचं सूत्र आहे आपल्याकडे पाय आर स्क्वेअर एच. घनफळ काढण्याचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. आता बघा मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे पायची व्हॅल्यू काय असते. एक तर पायची व्हॅल्यू बघा 22/7 किंवा अप्रॉक्सिमेटली 3.14. एक तर 22/7 घ्या किंवा 3.14 घ्या. आपल्याला काढायचं घनफळ, त्याचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. चला सोडू याला. बघा पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर म्हणजे काय त्रिज्या, आणि त्रिज्याचा काय करायचा वर्ग आहे, कारण की ते आरचा वर्ग आहे. तर आर म्हणजे त्रिज्या किती दिली आपल्याला 14 सेंटीमीटर, म्हणून काय करायचं 14 गुणिला 14. म्हणून या ठिकाणी लिहा 14 गुणिला 14 गुणिला एच म्हणजे उंची, आणि उंची दिली आपल्याला 30 सेंटीमीटर, म्हणून या ठिकाणी घ्यायचं 30. काय भेटलं आपल्याला 22/7. पायची व्हॅल्यू आरचा वर्ग, आर आहे 14, 14चा वर्ग केला 14 गुणिला 14, आणि उंची घेतली आपण 30 सेंटीमीटर. आता याला काय करायचं सोडवायचं. बघा इथे 7 आहे, इथे 14 आहे, 7 ने 14ला भाग जातो, 7 1 7, 7 2 14, किती शिल्लक राहिला आहे 22 गुणिला 2 गुणिला 14 गुणिला 30 शिल्लक राहिलेला आहे 22 गुणिला 2 गुणिला 14 गुणिला 30. आता बघा 22 आणि 2चा गुणाकार, 22 दोन्ही 44 गुणिला उरलेलं जशाच तसे ठेवायचं, 14 आणि 30 शिल्लक राहिलेले आहे जशाच तसे ठेवले. आता काय करायचं 44 आणि 14चा गुणाकार, 14 चोक 56, 56 6 उरले किती 5, 14 चोक 56 आणि 5 किती 61, म्हणजे 616, आणि शिल्लक राहिलेले आहे गुणाकारामध्ये 30. आता 616 गुणिला 30, 0 जशाच तसा ठेवून घ्यायचा. 3 या संख्येला काय करायचं गुणाचं, 3 सक 18, 18 8 उरला 1, 3 1 3 आणि 1 किती 4, आणि 3 सक 18 म्हणजे बघा 18,480. आता बघा आपल्याला काय दिलं आहे, त्रिज्या आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे, उंची सुद्धा सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. तर बघा आपल्याला काय करायचं होतं त्याचं घनफळ, आणि घनफळाचं याचं एकक राहणार नेहमी घन सेमी, कारण की बघा याचं घनफळ घनाच्या पट्टीमध्ये असते, म्हणून याला म्हणू आपण घन सेमी. यालाच म्हणतो आपण सेंटीमीटरचा क्यूब. घन सेमी म्हणा किंवा यालाच म्हणा सेंटीमीटरचा क्यूब, आणि घनफळ आलं याचं 18,480 घन सेमी. बघा पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दिलेलं आपल्याला 18,480 सेंटीमीटरचा क्यूब, किंवा याला म्हणतो आपण घन सेमी.
आपला घनफळ आलाय 18,480. आता बघा मित्रांनो, आपला घनफळ निघलाय. आता जर विचारलं तुम्हाला एवढंच घनफळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये एकूण किती लिटर पाणी मावेल, हे सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. कारण की या पद्धतीचे वारंवार आपल्या पोलीस भरतीला म्हणा किंवा सरळ सेवेला म्हणा किंवा MPSCला म्हणा, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जात आहे. म्हणून आपल्याला माहित पाहिजे की घनफळ काढलं, घनफळ काढल्याच्या नंतर पाण्याच्या टाकीमध्ये जर पाणी विचारलं ते कोणत्या पद्धतीनं काढायचं ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये राहू. प्रश्न तुमचा सेम राहणार, फक्त आता काढायचं आपल्याला की या पाण्याच्या टाकीमध्ये एकूण किती लिटर पाणी मावेल. याचं घनफळ आलेलं आहे 18,480 घन सेमी. चला पाहू पुढचा प्रश्न. बघा याचं घनफळ किती आलं होतं 18,480 घन सेमी. आता बघा प्रश्न, बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न सेम जशाच तसा राहणार आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या टाकीमध्ये पाणी काढायचं आहे. बघा प्रश्न वाचा. एका टाकीची त्रिज्या 14 सेमी आहे व उंची 30 सेमी आहे, तर त्यामध्ये आता पाणी किती लिटर मावेल. आपल्याला प्रश्न जशा तसाच आहे, फक्त आपल्याला पाणी काढायचं आहे. आता बघा पाणी काढण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे सर्वात आधी काय काढावं लागते आपल्याला, घनफळ. आता घनफळसाठी तुम्हाला सूत्र आहे सांगितलेलं आहे, काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. घनफळ काढायचं सूत्र काय आहे, पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या दिली आपल्याला 14, त्याचा काय करायचा वर्ग, म्हणजे काय लिहितो आपण 14 गुणिला 14 आणि गुणिला एच म्हणजे काय उंची, आणि उंची दिलेली आपल्याला 30. म्हणजे पहिल्या नंबरच्या प्रश्नासारखाच हा सेम प्रश्न आहे. सूत्र घनफळ काढायचा वापरला आहे, पाय आर स्क्वेअर एच 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या दिली आहे 14, त्याचा वर्ग 14 गुणिला 14 गुणिला एच म्हणजे उंची दिली आहे 30. आणि बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं होतं 18,480 घन सेमी. याचं उत्तर सुद्धा किती राहणार 18,480 घन सेमी. याचं सुद्धा घनफळ किती आलं 18,480 घन सेमी. आता बघा मित्रांनो, आपल्याला या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी किती लिटर मावेल हे आपल्याला काय करायचं काढायचं आहे. आता बघा नोट म्हणून इथे दोन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा रे 1000 घन सेमी, 1000 घन सेमी म्हणजे होते 1 लिटर. 1000 घन सेमी म्हणजे किती 1 लिटर. आणि बघा 1 घन मीटर म्हणजे होते 1000 लिटर. बघा 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर आणि 1 घन मीटर म्हणजे काय होते 1000 लिटर. आता बघा आपलं उत्तर, त्रिज्या आपल्या सेमीमध्ये होती, उंची आपली सेमीमध्ये होती, आणि याचा घनफळ किती कशामध्ये आला आहे घन सेमीमध्ये, आणि आपल्याला दिलेलं आहे 1000 घन सेमी म्हणजे काय होते 1 लिटर. आता बघा पाणी कोणत्या पद्धतीने आपल्याला काढता येते. बघा 1000 घन सेमी म्हणजे काय होते 1 लिटर. तर बघा आपल्याकडे किती घन सेमी आहे 18,480 घन सेमी. घन सेमीच्या खाली घन सेमी 18,480 घन सेमी म्हणजे एकूण किती लिटर. याचा काय करतो आपण नेहमी क्रॉसमध्ये गुणाकार, म्हणजे काय होणार 18,480 गुणिला 1 भागाकारामध्ये किती 1000, म्हणून इथे बघा 18,480 भागाकारामध्ये काय 1000. आता इथे साधं सोपं लक्षात ठेवा, जर उत्तर जर आपलं घन सेमीमध्ये आलं तर डायरेक्ट काय करायचा 1000नी भाग द्यायचा, आणि जर उत्तर आपलं घन मीटर मध्ये आले तर 1000 काय करायचं याला गुणाचं. म्हणून होणार इथे आता 18,480 भागेला 1000. बघा वरचा झिरो खालचा झिरो काय झाला कॅन्सल, त्याच्यानंतर छेदामध्ये उरले आता 2 झिरो, म्हणून काय करायचं उत्तर जशाच तसं लिहून घ्यायचं, आणि डावीकडे 2 घर सोडून, कारण की छेदामध्ये 2 झिरो उरले आहे म्हणून डावीकडून 2 घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे आलं 18.48 लिटर या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी मावेल. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आहे आपल्याला 18.40 लिटर पाणी या पाण्याच्या टाकीमध्ये मावेल. इथे फक्त बेसिक कन्सेप्ट आहे लक्षात ठेवा, 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर आणि 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. घनफळ पाण्याच्या टाकीमध्ये पाणी काढण्यासाठी सगळ्यात आधी काढायचं घनफळ आलं आपलं 18,480, आणि येणाऱ्या उत्तराला जर आपण 1000 ने भाग दिला तर पाण्यात घन सेमीचं रूपांतर काय होते लिटरमध्ये, आणि 18,480 भागेला 1000 केलं तर किती आलं आपलं 18.48 लिटर पाणी या टाकीमध्ये मावेल. बघा लक्ष द्या 18,480 काय आलं आपलं घनफळ, आणि पाणी आलं आहे 18.48 लिटर. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला आता
पुढचा प्रश्न पाहू. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न सुद्धा सेम ॲज इट इज राहणार, फक्त तिथं त्रिज्या आपल्याला सेमी मध्ये दिल्या होत्या, इथं आता मीटर मध्ये दिलेली आहे. बघा तर काय दिलेलं आहे इथे, एका टाकीची त्रिज्या 14 मीटर आहे व उंची 30 मीटर आहे, तर त्यामध्ये पाणी किती लिटर मावेल. इथे सुद्धा आपल्याला पाणी काढायचं आहे, पण इथे त्रिज्या मीटर मध्ये आहे, उंची सुद्धा कशामध्ये दिली आहे, मीटर मध्ये. पाणी काढण्यासाठी काय काढतो नेहमी, घनफळ. काय काढतो, घनफळ. घनफळचं काय सूत्र आहे, पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर, त्रिज्या दिली आपल्याला 14 मीटर, 14 गुणिला 14 वर्ग आहे म्हणून काय करायचं, 14 गुणिला 14 गुणिला एच म्हणजे उंची. उंची किती येणार, 30 मीटर. आणि याला जर आपण सोडवलं तर आपलं उत्तर सेम ॲज इट इज पहिल्याच्या दोन प्रश्नासारखं येणार, 18,480. फक्त या ठिकाणी आता एकक कशामध्ये येते, मीटर मध्ये. याचं एकक काय येणार, घन मीटर. याचं एकक येणार घन मीटर, किंवा याला म्हणू आपण मीटरचा क्यूब. या पद्धतीनं आपल्याला याचं घनफळ भेटलेलं आहे. की त्याला घनफळ 18,480 घन मीटर. आता काय काढायचं आपल्याला, पाणी काढायचं आहे. तर तुम्हाला कन्सेप्ट सांगितली आहे, 1000 घन सेमी. 1000 घन सेमी म्हणजे काय होते, 1 लिटर, आणि 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. या पद्धतीने बघा 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर आणि 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. आता बघा घनफळ किती आहे, 18,480 घन मीटर. आता इथे बघा 1000 घन मीटर किंवा सॉरी 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. तर आपल्याकडे किती घन मीटर आहे, 18,480 घन मीटर म्हणजे किती लिटर. याचा काय करायचा, क्रॉसमध्ये गुणाकार. 1 घन मीटर म्हणजे किती, 1000 लिटर. तर 18,480 घन मीटर म्हणजे किती मीटर, म्हणजे काय करायचं, याचा क्रॉसमध्ये गुणाकार. म्हणजे 18,480 गुणिला काय 1000, आणि भागाकारामध्ये 1 असला काय नसला काय, काही फरक पडते का, नाही. म्हणून या ठिकाणी 18,480 गुणिला 1000. बघा त्रिज्या जर सेंटीमीटर मध्ये असेल तर उत्तर आपलं घन सेमी मध्ये येणार, तर डायरेक्ट 1000 ने भाग द्यायचा. त्रिज्या किंवा उंची जर आपलं मीटर मध्ये असेल तर येणार उत्तर घन मीटर मध्ये येणार आहे. तर याला काय करायचं, 1000 ने डायरेक्ट गुणायचं. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता इथे येणार आपलं 18,480 गुणिला काय 1000, 1 2 3 0 म्हणजे 18,480 वर 0 जशाच ठेवून द्यायचे, 1 2 3 म्हणजे बघा 1,84,80,000 लिटर पाणी या टाकीमध्ये मावेल. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला तिसऱ्या नंबरचा प्रश्न सुद्धा सोडवायचा होता. तिन्ही प्रश्न सारखेच आहे. तिन्ही प्रश्नाचं घनफळ आपलं एवढंच येणार आहे 18,480. हे तुम्हाला समजायसाठी आपण बघा 3 वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न घेतलेले आहे. बघा बेसिक कन्सेप्ट होती आपली 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर आणि 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. ह्या कन्सेप्ट दोन महत्वाचे आहे, दोन्ही महत्वाच्या लक्षात ठेवा. जर उत्तर घन सेमी मध्ये आले तर डायरेक्ट 1000 ने भाग द्या, आणि उत्तर जर घन मीटर मध्ये आलं तर 1000 ने गुणा. तुम्हाला डायरेक्ट पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होऊन जाईल. चला तिसऱ्या नंबरचा प्रश्न या पद्धतीने आपल्याला सोडायचा होता. आता पुढचा प्रश्न पाहू. बघा चौथ्या नंबरचा प्रश्न आहे आपल्याला, एका दंडगोलाकृती पाण्याच्या टाकीची उंची 1.4 मीटर आहे व तिच्या तळाचा व्यास 4 मीटर आहे, तर त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल. आता काय काय दिलंय लक्षात द्या. बघा सर्वात आधी काय दिले आपल्याला, पाण्याच्या टाकीची उंची म्हणजे एच दिलाय 1.4 मीटर, आणि तिच्या तळाचा व्यास, व्यास म्हणजे काय असते स्मॉल डी, डी दिलाय आपल्याला 4 मीटर, डी दिले आपल्याला 4 मीटर. आता बघा व्यास जर आपल्याला 4 मीटर दिला असेल तर व्यासच्या अर्धी काय असते त्रिज्या, म्हणजे बघा आर, आर म्हणजे त्रिज्या किती राहणार इथे आता 2 मीटर. व्यास 4 मीटर आहे, 4 चा अर्ध केलं तर काय भेटते आपल्याला 2, त्रिज्या आली आता इथे 2 मीटर. आणि याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, पाणी किती लिटर मावेल. पाणी काढायचं आहे म्हणून आपल्याला काय काढावं लागेल, याचं घनफळ. इथे बघा घनफळ, वृत्तचितीचे किंवा दंडगोलाचं घनफळ काढण्यासाठी सूत्र काय आपलं, पाय आर स्क्वेअर एच. काय सूत्र, पाय आर स्क्वेअर एच. आता बघा पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती आहे 2 सेंटीमीटर, म्हणून याला काय केली आपण 2 गुणिला 2, कारण इथे करायचं आपल्याला आर चा वर्ग. इथे लिहिलाय 2 गुणिला 2 गुणिला उंची, उंची बघा एच, एच किती दिले आपल्याला 1.4 मीटर, म्हणून या ठिकाणी ठेवून घ्यायचं 1.4. आता काय करायचं, याला भाग द्यायचा.
22 चे 7 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 1.4. बघा 7 डायरेक्ट 14 भाग जातो, देऊन द्या. 7 1 7, 7 2 14, म्हणजे इथे काय येणार 0.2. काय शिल्लक राहते 22 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 0.2. आता याला काय करायचं सोडवायचं. 22 दुनी 44, 44 दुनी 88 आणि 88 गुणिला जर 2 केलं किती येते 176. आणि बघा एक घर सोडून पॉईंट आहे, तिथे काय करायचं एक घर सोडून पॉईंट द्यायचं, म्हणजे बघा 17.6. आता याचं एकक किती आहे मीटर मध्ये, तर घनफळ सुद्धा काय येणार याचं घन मीटर. घनफळ येणार याचं घन मीटर, किंवा यालाच म्हणतो आपण मीटरचा क्यूब. 17.6 घन मीटर ह्याला आपलं घनफळ. आता विचारलं आपल्याला याच्यामध्ये पाणी किती लिटर मावेल, तर तुम्हाला काय करायचं घन मीटर मध्ये उत्तर दिले आहे, डायरेक्ट काय करायचं 17.6 गुणिला 1000. कारण की गुन्हेला जर 1000 केलं आपल्याला तर घन मीटरचं रूपांतर आपलं लिटर मध्ये होणार, म्हणून काय केलं 17.6 गुणिला 1000. आता बघा हा एक पॉईंट आणि हा पॉईंट काय करणार कॅन्सल. काय शिल्लक राहिला 176 वर इकडे 2 0, म्हणजे बघा 17,600 लिटर या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी मावेल. बघा कोणत्या नंबर मध्ये आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये दिले आपल्याला 17,600 लिटर. हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहील. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा फक्त. 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर आणि 1 घन मीटर म्हणजे काय होते 1000 लिटर. सेमी मध्ये जर घन सेमी मध्ये उत्तर आलं तर 1000 ने भाग द्यावा, आणि जर उत्तर घन मीटर मध्ये आले तर 1000 ने गुणावे. पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होऊन जाते. आता बघा समोरचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो 5व्या नंबरचा प्रश्न आहे. एका वृत्तचितीची उंची 10 सेमी आहे व त्रिज्या 7 सेमी आहे, तर तिचे घनफळ व त्यामध्ये किती लिटर पाणी मावेल. याच्यामध्ये आपल्याला घनफळ सुद्धा काढायचं आहे आणि त्यामध्ये किती लिटर पाणी मावेल हे सुद्धा आपल्याला काढायचं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला इथे उंची म्हणजे एच दिलेले आपल्याला 10 सेंटीमीटर. त्यानंतर बघा आर म्हणजे त्रिज्या दिलेली आपल्याला इथे 7 सेंटीमीटर, आणि काढायचं आहे घनफळ आणि पाणी किती लिटर मावेल. तर सुरुवातीला आपण याचं घनफळ काढून घेऊ. घनफळसाठी काय सूत्र आपलं पाय आर स्क्वेअर एच. घनफळसाठी सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर स्क्वेअर. आर म्हणजे काय त्रिज्या दिली आपल्याला इथे 7 सेंटीमीटर, त्याचा वर्ग म्हणजे काय करायचं इथे 7 गुणिला 7 गुणिला एच म्हणजे उंची, आणि उंची दिलेली आपल्याला 10 सेंटीमीटर. इथे 10 जशाच तसं. बघा काय भेटलंय 22 चे 7 गुणिला 7 गुणिला 7 गुणिला 10. आता बघा भागाकारामध्ये 7 आहे, गुणाकारामध्ये 7 आहे, 7 7 कॅन्सल. आता काय शिल्लक राहिले आहे 22 गुणिला 7 गुणिला 10, 22 7 किती होते 154 वर 1 0 म्हणजे किती येते 1540. आपल्याला याचं एकक दिलाय सेमी मध्ये, तर घनफळ काय होणार इथे घन सेमी. काय होणार घन सेमी, किंवा याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण सेंटीमीटरचा क्यूब. हे झालं आपलं घनफळ किती आलं 1540 घन सेमी किंवा सेंटीमीटरचा क्यूब. आता विचारते आपल्याला याच्यामध्ये पाणी किती लिटर मावेल. आता बघा येणारं उत्तर आपलं कशामध्ये आलं आहे घन सेमी मध्ये. तर येणाऱ्या उत्तराने बघा डायरेक्ट काय द्यायचा 1000 ने भाग द्यायचा, म्हणजे 1540 भागेला 1000. 1540 भागेला 1000 जर केलं तर आपलं पाण्यामध्ये रूपांतर होते. वरचा खालचा 0 कटला, काय शिल्लक राहिला इथे 154. छेदामध्ये 2 0 आहे म्हणून 2 घरं सोडून काय द्यायचा इथे दशांश चिन्ह, म्हणजे 1.54 लिटर पाणी या टाकीमध्ये मावेल. बघा घनफळ आलाय 1540, पहिल्या नंबरच्या ऑप्शनला 1540 सेंटीमीटरचा क्यूब, आणि बघा पाणी आलाय 1.54 लिटर. पहिले घनफळ काढायचं, त्याला सेंटीमीटर घन सेमीमध्ये उत्तर आलं तर 1000 ने भाग द्यायचा, घन मीटर मध्ये उत्तर दिलं तर 1000 ने काय करायचं गुणाचं. एवढं या ठिकाणी बेसिक तुम्ही लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 1 या 5व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 6व्या नंबरचा प्रश्न आहे. एका वृत्तचितीचे घनफळ 2772 घन सेमी आहे व तिची उंची 18 सेमी आहे, तर तिची तळाची त्रिज्या काढा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला घनफळ पहिलेच दिलेलं आहे, तर घनफळ दिलेलं आहे म्हणून घनफळचं सूत्र वापरायचं. घनफळचं सूत्र आहे पाय
आर स्क्वेअर एच आपल्याला त्रिज्या दिलेली आहे का नाही, म्हणून त्रिज्या काढण्यासाठी घनफळाच्या सूत्रावरूनच आपल्याला त्याची त्रिज्या काढता येते. घनफळच्या खाली घनफळ 2772 घनफळ, त्यानंतर पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला त्रिज्या म्हणजे काढायची आहे म्हणून आर स्क्वेअर जशाचा ठेवायचा गुणिला उंची एच किती दिली आपल्याला 18 सेंटीमीटर. घनफळ दिलेला आहे, घनफळच्या खाली घनफळ, पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर त्रिज्या काढायचा म्हणून जशाचं ठेवलं गुणिला एच म्हणजे उंची दिलेली आपल्याला 18 सेमी. आता बघा 2772, आता इथे बघा गुणाकारामध्ये 18 आहे, हे जर बरोबरच्या या साईडला आलं तर काय ते भागाकारामध्ये 18 येणार, गुणिला इथे बरोबरच्या त्या साईडला 22/7 आहे, बरोबरच्या या साईडला आला तर काय होणार त्याचा व्यस्त म्हणजे होणार 7/22 आणि इकडे शिल्लक राहणार आरचा वर्ग म्हणजे त्रिज्या आपल्याला काढायची. आता बघा याला काय करायचं सोडवायचं, 11 ने भाग जाणार, 11 दुनी 22, त्याच्यानंतर 11 दुनी 22, 27 मधून 22 गेले किती होते 5, त्याच्यानंतर 57 झाले, 11 5 55, 57 मधून 55 गेले किती होते 2, 11 दुनी 22 म्हणजे आलं 252. त्यानंतर इथे बघा 2 आहे, इथे सुद्धा समसंख्या म्हणून 2 ने भाग जाणार, बे 1 बे, बे 2 4, एक शिल्लक राहिला, बे 6 12 म्हणजे किती आलं 126. आणि बघा 18 डायरेक्ट 126 ला भाग जातो, 18 1 18, 18 7 126 म्हणजे काय शिल्लक राहिले इथे 7 गुणिला 7 म्हणजे 49 बरोबर आरचा वर्ग. 49 बरोबर आरचा वर्ग, फक्त आपल्याला आर काढायचा आहे, आर म्हणजे काय त्रिज्या आणि 49 कितीचा वर्ग आहे 7चा, म्हणून बघा आर बरोबर 7 सेंटीमीटर, कारण की सगळे एकक आपल्याला इथे सेमी मध्ये दिलेले आहे म्हणून याची त्रिज्या सुद्धा सेंटीमीटर मध्ये येणार, आर बरोबर 7 सेंटीमीटर. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं होतं. घनफळ ऑलरेडी दिलेले आपल्याला 27/72, घनफळच्या खाली घनफळ ठेवलं, पायची व्हॅल्यू घेतली 22/7, आर काढायचा जशाच तसा घेतला, एच म्हणजे उंची दिलेली आपल्याला इथे 18 सेमी म्हणून 18 सेमी जशाच तसं घेतलं, याला सोडवलं 49 बरोबर आर स्क्वेअर आला, 49 कितीचा वर्ग आहे 7चा, म्हणून या ठिकाणी बघा आर बरोबर 7 सेमी आणि याचं एकक दिलं आपल्याला सेंटीमीटर मध्ये म्हणून त्रिज्येचं एकक सुद्धा येणार सेंटीमीटर मध्ये. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 7व्या नंबरचा प्रश्न आहे आपल्याला, एका दंडगोलाच्या पायाचा परीघ दिलेला आहे आपल्याला 18 सेमी व उंची 20 सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती. आता बघा आकृतीतून तुम्हाला समजून सांगतो. बघा हा काय आपला दंडगोल, यालाच काय म्हणतो आपण वृत्तचित्र, यालाच म्हणतो आपण मित्रांनो सिलेंडर. आता बघा याचे दोन खालचा आणि वरचा दोन्ही भाग काय राहते वर्तुळाकार राहते आणि एक काय असतो वक्र पृष्ठ असतो, आणि जो खालचा भाग आहे या खालच्या भागाचा वर्तुळाकार राहणार म्हणजे वर्तुळ राहणार, आणि याचा परीघ काही किती दिला आपल्याला 88, परीघ दिलेला आहे इथे 88 सेंटीमीटर, आणि काढायची आपल्याला काय याची त्रिज्या, कारण की त्रिज्या काढल्याशिवाय आपल्याला घनफळ काढता येणार आहे का नाही. वर्तुळाचा परीघ दिलाय किती 88. आता तुम्हाला वर्तुळामध्ये एक ट्रिक सांगितली होती, सर्वात आधी काय त्रिज्या, त्यानंतर काय व्यास, त्यानंतर असते परीघ आणि त्यानंतर काय असते क्षेत्रफळ, आणि ट्रिक काय होती आपली 7 14 44 आणि 154. त्रिज्या 7 व्यास 14 परीघ 44 आणि क्षेत्रफळ 154. इथे वर्तुळाचा परीघ किती दिला आता 88, परीघच्या खाली परीघ किती आहे 88, किती पटीने वाढला 44 च्या किती पट 88 आहे 2 पट, म्हणून बघा त्रिज्या सुद्धा 2 पटीने इथे वाढणार. 7 ची 2 पट केली किती 14, म्हणजे या दंडगोलाच्या पृष्ठभागाची त्रिज्या किती येणार आता 14 सेंटीमीटर. याची त्रिज्या आली आता इथे 14 सेंटीमीटर. ट्रिक वापरली आहे, परीघ आहे 44 च्या दुप्पट 88 आहे, म्हणून त्रिज्या सुद्धा 7 च्या दुप्पट होणार किती 14 सेंटीमीटर. या दंडगोलाची काय आली त्रिज्या. आता बघा आपल्याला काढायचं याचं घनफळ, आणि घनफळ काढण्यासाठी सूत्र काय वापरतो आपण, घनफळ बरोबर काय आहे सूत्र पाय आर स्क्वेअर एच. घनफळ काढण्याचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर एच, म्हणून या ठिकाणी बघा पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर, त्रिज्या आपल्याला आलेली आहे किती आली आहे 14 सेंटीमीटर, 14चा वर्ग 14 गुणिला 14, आणि बघा उंची किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये 20, म्हणून या ठिकाणी घ्यायची 20, 22/7 गुणिला 14 गुणिला 14 गुणिला 20. आता इथे भागाकारामध्ये 7 आहे, इथे गुणाकारामध्ये 14 आहे, 7 ते 14 ला भाग जातो, 7 दोन्ही 14, काय शिल्लक राहिले आहे 22 गुणिला 2 गुणिला 14 गुणिला 20. आता याला सोडवायचं, 22 दोन्ही 44, शिल्लक राहिलेला आहे 14 गुणिला 20,
आता बघा 44 गुणिले 14, 14 चोक 56, 56 ची 6 उरले किती 5, 14 चोक 56 आणि 5 किती 61 गुणिले शिल्लक राहिलेले आहे 20, म्हणजे 616 गुणिले 20. झिरो जशाच तसे, बेसक 1202 उरला एक, बेक बे आणि एक 3 आणि बेसक 12, म्हणजे बघा 12,320 एकक आपल्याला सेमी मध्ये दिलेले आहे. तर याचं एकक सुद्धा काय येणार, घन सेमी. घन सेमी किंवा यालाच म्हणतो आपण सेंटीमीटरचा क्यूब. 12,320 घन सेमी या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. आपल्याला परीघ दिलेला आहे खालच्या पृष्ठभागाचा, तर खालच्या पृष्ठभागाची त्रिज्या काढली आपण इथे 14 सेमी. त्याच्यावरून बघा घनफळाचं सूत्र वापरलं आहे पाय आर स्क्वेअर एच. पायची व्हॅल्यू 22/7, आर त्रिज्या आपल्याला 14 आली आहे म्हणून त्याचा 14 गुणिले 14 आणि गुणाकारामध्ये उंची आली आहे 20. याला सोडवलं आपण किती आलेलं आहे 12,320 घन सेमी. बघा पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दिलेले आपल्याला 12,320. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 8व्या नंबरचा प्रश्न आहे, एका वृत्तचितीची उंची 14 सेमी व वक्र पृष्ठफळ 264 चौरस सेमी आहे, तर तिचे घनफळ किती. आता या प्रश्नामध्ये दिलेले आपल्याला याचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ आणि वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र काय सांगितलं आहे 2 पाय आर एच. घनफळ काढण्याचं सूत्र पाय आर स्क्वेअर एच आणि वक्र पृष्ठफळ काढायचं सूत्र 2 पाय आर एच. आता बघा इथे काय दिलं आपल्याला वक्र पृष्ठफळ, म्हणून वक्र पृष्ठफळच्या खाली वक्र पृष्ठफळ किती येते 264 बरोबर 2 जशाच तसे. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर. त्रिज्या दिली आहे का आपल्याला प्रश्नामध्ये, नाही, म्हणून त्रिज्या काढायची आहे जशाच तशी ठेवायची. आणि उंची म्हणजे काय एच किती दिली आपल्याला 14 सेमी, म्हणून उंची इथे घ्यायची 14 सेमी. बघा वक्र पृष्ठफळ दिलेले आहे, त्रिज्या दिलेली आहे का, नाही, त्रिज्या काढायची आहे. म्हणून त्रिज्या काढण्यासाठी सर्वात आधी सूत्र वापरायचं आहे वक्र पृष्ठफळ काढण्याचं. काय सूत्र आहे 2 पाय आर एच. वक्र पृष्ठफळच्या खाली वक्र पृष्ठफळ किती आहे 264 बरोबर 2 जशाच तसे गुणिला पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर काढायचा आहे का, त्रिज्या काढायची आहे म्हणून जशाच तशी ठेवली. त्याच्यानंतर एच म्हणजे काय उंची जशाच तशी घेतली. आता इथे बघा याला सोडवायचं 264. आता इथे बरोबरच्या त्या साईडला 2 गुणाकारामध्ये, इकडे काय येणार बरोबरच्या या साईडला आलं तर भागाकारामध्ये गुणिला. इकडे 14 सुद्धा काय गुणाकारात, इथे काय येणार इथे भागाकारात, कारण की बरोबरच्या साईडला आलं तर काय होते गुणाकारातली संख्या भागाकारात जाते. आणि इथे बघा गुणाकारामध्ये काय 22/7 बरोबरच्या साईडला आलं तर काय त्याचा व्यस्त म्हणजे 7/22 म्हणजे या सगळ्या वरच्या संख्या गुणाकार, खालच्या संख्या कशा येते भागाकारात बरोबर इथे आर म्हणजे काय त्रिज्या. आता याला काय करायचं सोडवायचं. बघा 7×1 7 2 14. आता दोन्ही डायरेक्ट 264 ला भाग जातो, 2 कटले बेक बे, याला वरती भाग द्यायचा बेक बे, बेतिक 6 बे 2 4 म्हणजे किती आलं 132. आता 22 ने डायरेक्ट 132 ला भाग जातो, 22 22 22 8 132. त्याच्यानंतर बघा 22 6 132. त्याच्यानंतर बघा इथे 6 इथे 2 आहे, किती येणार बेक बे बेत्रिक 6 म्हणजे किती आलं 3 बघा सेंटीमीटर बरोबर आली आपली त्रिज्या आली इथे 3 सेंटीमीटर. आता बघा त्रिज्या आली आहे किती 3 सेंटीमीटर. काढायचं का आपल्याला इथे घनफळ, आणि घनफळ काढायचं सूत्र तुम्हाला माहित आहे. घनफळ बरोबर घनफळ काढायचं सूत्र काय आहे पाय आर स्क्वेअर एच. आर म्हणजे त्रिज्या आली आपल्याकडे किती 3 सेंटीमीटर. म्हणून या ठिकाणी पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला आर म्हणजे काय त्रिज्या किती आली 3 आणि त्याचा वर्ग म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला उंची दिली आपल्याला इथे 14 सेमी, म्हणून या ठिकाणी घ्यायचं 14. काय आलं 22/7 गुणिला 3 गुणिला 14. 7 नी डायरेक्ट 14 ला भाग जातो, 7×1 7 2 14. काय शिल्लक राहते इथे आता 22 गुणिला 3 गुणिला 2. याला काय करायचं सोडवायचं. आता 22 त्रिक 66 गुणिला 3 2 6, 22 त्रिक 66 3 2 6, 66 गुणिला 6 6 6 36, 36 6 उरले किती 3, 6 6 36, 36 न 3 किती येते 39. म्हणजे बघा 396 काय येणार आपलं घन सेमी मध्ये एकक आहे, त्याचं उत्तर सुद्धा येणार घन सेमी. यालाच म्हणतो आपण सेंटीमीटरचा क्यूब.
याचं घनफळ आलं 396 घन सेमी. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आपल्याला 396 घन सेमी. बघा वक्रपृष्ठफळ दिलं आहे, वक्रपृष्ठफळचं सूत्र वापरलं 2πr h. याच्या किमती टाकल्या, त्याच्यावरून त्रिज्या काढली, त्रिज्या आली 3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला घनफळ काढायचं आहे, घनफळसाठी सूत्र वापरलं πr²h आणि बघा घनफळ आलं 396 घन सेमी. या पद्धतीने मित्रांनो एकाच प्रश्नामध्ये दोन टाईपचे प्रश्न इथे विचारलेले आहे, तर कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. कारण की बघा पेपरमध्ये सारखेच्या सारखे प्रश्न विचारणार नाही. जर तुमचं बेसिक जर क्लिअर असलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये येणारा कोणताही प्रश्न सोडवता येतो. या पद्धतीनं 8व्या नंबरचं प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 9व्या नंबरचा प्रश्न आहे, एका वृत्तचितीची उंची 40 सेमी व त्रिज्या 3.5 सेमी आहे, तर तिचे घनफळ किती? बघा काय दिले आपल्याला, उंची एच दिली आहे इथे 40 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा त्रिज्या दिलेली आहे इथे 3.5 सेंटीमीटर आणि काय काढायचं आपल्याला, घनफळ. तर घनफळ काढायचं आहे. घनफळचं सूत्र आपल्याकडे आहे, काय सूत्र आहे, πr²h. घनफळ काढायचं सूत्र πr²h. पायची व्हॅल्यू 22/7 गुणिला r म्हणजे काय, त्रिज्या. त्रिज्या किती दिली आपल्याला, 3.5 सेंटीमीटर. याचा काय करायचा, वर्ग, म्हणून 3.5 गुणिला 3.5 गुणिला h म्हणजे उंची किती दिली आपल्याला, 40. म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं, 40. आता बघा याला काय करायचं, 22/7 जशाच तसं गुणिला इथे 3.14 आहे, सॉरी 3.5 आहे म्हणजे 35 घ्यायचे आणि 1 पॉईंट आहे म्हणून 1 0 इथे वाढून द्यायचा छेदामध्ये. इथे सुद्धा 35 पॉईंट आहे म्हणून 1 0 वाढून द्यायचा आणि गुणाकारामध्ये इथे 40. आता बघा 22/7 गुणिला 35/10 गुणिला 35/10 गुणिला 40. आता बघा इथे वरचा गुणाकारात आणि भागाकारातला 0 0 काय होणार, कॅन्सल. 7 ने 35 ला भाग जातो, 7 1 7, 7 5 35, 5 ने 10 ला भाग जातो, 5 1 5, 5 2 10. त्याच्यानंतर 2 ने 4 ला भाग जातो किंवा 22 ला भाग जातो, 2 1 2, 2 11 22. काय शिल्लक राहिले इथे, 11 गुणिला 35 गुणिला 4 म्हणजे 11 आणि 35चा काय करायचा इथे आता गुणाकार. 11 5 55 5 उरले किती इथे 5. 11 3 33, 33 आणि 5 किती 38 म्हणजे किती आलं 385 गुणिला 4. 385 गुणिला 4 याचा काय करायचा गुणाकार. आता बघा 5 चोक 20, 20 किती 0 उरले किती 2, 5 8 40 आणि 2 42 2 उरले किती 4, 4 त्रिक 12, 12 4 किती 16 म्हणजे किती आलं 1600. कुठेतरी चुकलाय आपला, 385 गुणिला 4. बघा 4 5 20 0 उरले किती 2, 4 8 32, 4 8 32 न 2 34, 34 किती 4 उरले किती 3 आणि 4 त्रिक 12, 12 आणि 3 किती 15 म्हणजे 1540 घन सेमी आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार. घन सेमी किंवा याला म्हणून आपण सेंटीमीटरचा क्यूब. घनफळ आलेलं आपलं 1540 घन सेमी किंवा सेंटीमीटरचा क्यूब. बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आपल्याला 1540 घन सेमी. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा मित्रांनो 10व्या नंबरचा आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आपल्यासाठी राहणार आहे. बघा प्रश्न आहे, एका वृत्तचितीची त्रिज्या 1.4 मीटर व उंची 2 मीटर आहे, तर तिचे घनफळ किती? आता बघा काय दिले आपल्याला, त्रिज्या म्हणजे आर दिली आहे 1.4 मीटर, त्यानंतर उंची आपल्याला एच दिलेला आहे 2 मीटर आणि काढायचं आपल्याला घनफळ. चला घनफळ काढण्यासाठी सूत्र काय आहे, πr²h. घनफळ काढण्याचं सूत्र आहे आपलं πr²h. आता बघा पायची व्हॅल्यू किती राहते 22/7 गुणिला आर म्हणजे त्रिज्या किती दिली आपल्याला 1.4 मीटर, त्याचा वर्ग करायचा आहे. म्हणून कशाला लिहितो आपण नेहमी 1.4 गुणिला 1.4 गुणिला उंची किती आहे 2, म्हणून या ठिकाणी काय घ्यायचं 2. आता इथे बघा 22/7 जशाच तसे गुणिला इथे 14 घ्यायचे, एक दशम चिन्ह आहे वरती म्हणून छेदामध्ये 1 0 वाढून द्यायचा. इथे सुद्धा 14/10 आणि इथे 2. आता बघा 7 ने डायरेक्ट 14 ला काय जातो इथे भाग जातो, 7 1 7, 7 2 14 म्हणजे 22 2 44 गुणिला 14 गुणिला इथे 2 आणि भागाकारामध्ये 2 0 आहे म्हणून इथे 2 0 देऊन द्यायचे. आता 44 गुणिला 14, 14 चोक 56, 56 6 उरले किती
5, 14 चोक 56 आणि 5 किती 616 गुणिले 2 आणि भागाकारामध्ये 100. इकडे लिहितो संख्या 616 गुणिले 2 भागाकारामध्ये 100. आता बघा 616 गुणिले काय करायचं 2, बेसक 12, 12 2 उरला 1, बे 1 बे आणि 1 3 आणि बेसक 12 म्हणजे 1232 भागेला 100. आता बघा छेदामध्ये 2 झिरो आहे, काय करायचं अंशामध्ये 2 घरं सोडून काय द्यायचं दशांश द्यायचा म्हणजे 12.32. आता याचं एकक काय इथे मीटरमध्ये, इथे सुद्धा काय आहे मीटर, तर याचं उत्तर सुद्धा काय येणार घन मीटर. म्हणून याचं घनफळ आलं 12.32 घन मीटर, तर याला म्हणतो आपण मीटरचा क्यूब. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आपल्याला 12.32 घन मीटर. या पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये घनफळ काढणे याच्यावरती आपण पूर्ण 10 प्रश्न सोडवलेले आहे. वृत्तचिती म्हणजे काय, कोणत्या आकाराची असते, त्याचे तिन्ही सूत्र आणि त्याच्या बेसिक कन्सेप्ट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहणार याचं वक्र पृष्ठफळ काढणे आणि याचं एकूण वक्र पृष्ठफळ काढणे आणि याच टॉपिकवरती आलेले PYQचे प्रश्न हे आपण याच्या समोरच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.